जगाला शांतीचा, क्रांतीचा आणि समतेचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्याच्या मनगटामध्ये बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तो आणि तोच लोकाभिमुख राजा बनू शकतो, हे ज्यांनी आम्हाला सांगितलं ते राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजे उमाजी, माता रमाई, माता भीमाई, राजमाता जिजाई या सर्वांच्या विचारांना प्रतिमांना त्रिवार वंदन करतो. आज आपल्या या चांदापुरी गावामध्ये खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बाबासाहेबांचं चरित्र हे एका अर्ध्या तासामध्ये, 1 तासामध्ये सांगण्याचं चरित्र नाही. मोजू तरी उंची कशी तुमच्या कर्तृत्वाची, मोजू तरी उंची कशी तुमच्या कर्तृत्वाची, तुम्ही व्याख्या शिकवली जगाला माणुसकीची, तुम्ही व्याख्या शिकवली जगाला माणुसकीची. तुम्ही देव नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हता, तुम्ही देव नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हता, तुम्ही माणसाला माणुसकी मिळवून देणारा खरा महामानव होता. तुम्ही माणसाला माणुसकी मिळवून देणारा खरा महामानव होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हे अखंड प्रेरणा देणारं चरित्र आहे. एका प्राध्यापकाला मुलाखती वेळेस एक प्रश्न विचारला होता की तुमचं आदर्श व्यक्तिमत्व कोण आहे. त्यावेळेस त्यांनी क्षणाचाही विचार न करता लगेच सांगितलं की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा मोठं आदर्श व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यापुढं नाही. अशा पद्धतीचं उत्तर ऐकलं आणि त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला खऱ्या अर्थानं सलामच केला. बाबासाहेबांचं कार्य हे आपण सर्वांना सांगतो, त्या कार्याचा आपण वसा घेत असतो. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं लहानपणी आपण बघितलं की त्यांना सामाजिक विषमतेची या ठिकाणी खूप मोठी परिस्थिती बघायला मिळाली. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना वर्गामध्ये बसू दिलं जात नव्हतं, त्या बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेशाचा दिवस हा विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. बांधवांनो, ही आपल्यासाठी गौरवाची बाब, अभिमानाची बाब आहे. आपले मान ताठ होणार आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणी बैलगाडीमधून ढकलून दिलं होतं, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आज नागपूरला विमानतळ आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या ठिकाणी आज भारतामध्ये विद्यापीठ आहे. हे कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तरी काय? ज्यांनी जागवला बहुजनांचा स्वाभिमान ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी दिलं शोषित वंचित कष्टकऱ्यांना न्याय ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी लिहिले या अखंड भारत देशाचे संविधान ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्यांनी दिले गांधीजींना जीवनदान ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्यांनी फुलवलं हे संबंध भारत देशाचं समतेचं रान ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या नावामध्येच एवढी ताकद आहे, या नावामध्येच एवढी शक्ती आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांना मोस्ट पॉवरफुल पर्सन म्हणून संबंध जग ओळखत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असे एका ठिकाणी म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या देशामध्ये जन्माला आले असते तर आम्ही त्यांना सूर्य असं संबोधलं असतं. बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण 32 डिग्र्या घेतलेल्या आहेत. आज एक पदवी घ्यायची म्हटलं तर आपल्या नाकी नऊ येतंय. आताच डॉक्टर साहेबांनी सांगितलं की परिस्थितीचं भांडवल आपण अजिबात केलं नाही पाहिजे. परिस्थिती माणसाला घडवते
आणि परिस्थिती माणसाला बिघडवते सुद्धा. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकला होते त्यावेळेस त्यांचे वडील रामजी बाबा हे बाबासाहेबांवरती खूप माया करायचे, प्रेम करायचे. बाबासाहेबांनी शिकावं, आपलं नाव मोठं करावं हे त्यांना वारंवार वाटत असायचं. आणि म्हणून सगळ्यांना आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांना लहानपणी त्यांची आई सोडून गेलेली होती. मातृ जे क्षेत्र होतं, आईचं क्षेत्र होतं, ते त्यांचं हरवलं होतं. आणि मग बाबासाहेब शाळेतून आल्यानंतर रामजी बाबा स्वतः त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचे आणि टोपल्यामध्ये भाकरी ठेवायचे. त्या टोपल्यामध्ये 1 किंवा 2च भाकरी असायच्या. परिस्थिती तशी गरिबीची, हालाकीची. बाबासाहेब दररोज सुरुवातीला जेवण करायचे. रामजी बाबा त्यांना सांगायचे की भीमराव तुम्ही जेवण करा, तुम्ही जेवण केल्यानंतर मी जेवतो. आणि बाबासाहेब जेवण झाल्यानंतर रामजी बाबा जेवत होते का नव्हते हे बाबासाहेब कधी पाहत नव्हते. परंतु बाबासाहेबांच्या हे लक्षात आलं की मी जेवल्यानंतर टोपल्यामध्ये काही शिल्लकच राहत नाही. त्यावेळेस मग आपले बाबा जेवतात तरी काय हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी मग एकदा रामजी बाबांना विचारलं की बाबा मी जेवल्यानंतर तर टोपल्यामध्ये काहीच शिल्लक नसतं आणि तुम्ही जेवताय कधी? त्यावेळेस रामजी बाबांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि ते म्हणाले भीमराव या भाकरीनं माझी भूक भागणार नाही, तर तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की तुमच्या यशाचा सुगंध, तुमच्या यशाची कीर्ती माझी भूक भागवणार आहे. एवढे मोठे व्हा. आणि तेच बाबासाहेबांनी डोक्यामध्ये ठेवलं, अभ्यास केला. आणि तुम्ही बाबासाहेबांची सही पहा कधीतरी. बाबासाहेबांच्या सहीमध्ये आर हा खूप मोठा काढलेला आहे. अगदी बारकाईने निरीक्षण करा. बाबासाहेब हे पितृभक्त होते, वडिलांविषयी त्यांची माया होती. आणि म्हणूनच रामजीचं आर हे आपल्याला त्या सहीमध्ये दिसतंय. आणि खऱ्या अर्थानं आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचं सोनं करणारी ती सही आहे, ही आपल्याला विसरता कामा नये. बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला. ते आपण सर्वांनी वाचलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मानव मुक्तीसाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. त्या काळामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण होते. आणि त्या 4 वर्णानुसार या ठिकाणी समाजाचा गाडा, धर्माचा गाडा या ठिकाणी चालत होता. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात धर्म हा असा असला पाहिजे ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता असली पाहिजे. आणि धर्म हा आचरणासाठी असला पाहिजे. धर्म हा कोणत्याही बंधनामध्ये लोकांना अडकवणारा नसला पाहिजे. हीच बाबासाहेबांची धर्माविषयीची संकल्पना होती. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस या भारत देशाचं संविधान लिहित होते त्यावेळेस बाबासाहेबांना प्राकृतिक अस्वस्थतेमुळे खूप त्रास होत होता. आणि एक बाबासाहेबांच्या जीवनातला शेवटचा एक प्रसंग एक तुम्हाला मी सांगतो. साधारणपणे 1950 ते 51 च्या दरम्यानचा हा एक किस्सा आहे, घटना आहे. नानकचंद रत्तू नावाचे बाबासाहेबांचे एक सहाय्यक ते बाबासाहेबांबरोबर सावलीप्रमाणे असायचे आणि ते बाबासाहेबांची काळजी घेत असायचे. संध्याकाळचे 9 वाजले होते. बाबासाहेब सहज बसले होते. नानकचंद रत्तू आले आणि बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब तुम्हाला ज्या वस्तू लागत आहेत त्या सगळ्या वस्तू मी टेबलावरती ठेवलेल्या आहेत. आणखी जर तुम्हाला काही लागणार असेल तर ते तुम्ही मला सांगा. त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले ठीक आहे नानकचंद, आता खूप वेळ झालेला आहे, तुम्ही आता घरी गेला तरी चालेल. आणि त्यावेळेस मग नानकचंद रत्तू घरी निघून गेले. पण बाबासाहेबांनी ते घरी निघून जात असताना त्यांना सांगितलं होतं की तुम्ही उद्या ठीक याच वेळेस या, म्हणजे सकाळी 9 वाजता तुम्ही या ठिकाणी या. असं ऐकल्यानंतर ते नानकचंद रत्तू तेच डोक्यामध्ये ठेवून घरी गेले होते. आणि सकाळी बरोबर 9 वाजता ते बाबासाहेबांच्या घरी आले. पाहतायत तर काय, बाबासाहेब लेखन करत होते, लिखाणात मग्नच होते. त्यावेळेस नानकचंद रत्तू एक 10-15 मिनिटं इकडे तिकडे थांबले. त्यांनी बाबासाहेबांना
काहीच न बोलता त्याच ठिकाणी थांबण्याचा विचार केला. पण बाबासाहेबांची नजर त्या नानकचंदावरती पडली आणि बाबासाहेब म्हणाले, नानकचंद तुम्ही अजून इथंच? त्यावेळेस मात्र त्या नानकचंदांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ते बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि मी घरी जाऊन परत आलेलो आहे. तुम्ही तुमची प्रकृतीची काळजी घेत नाही. तुम्ही प्रकृतीची काळजी न करता इतक्या वेळ येत बसलेला आहे. रात्री 9 वाजता मी गेलो होतो आणि परत सकाळी 9 वाजता आलोय, तरी तुम्ही लिहितच बसलेला आहात. म्हणजे एवढं कॉन्सन्ट्रेशन, एवढी एकाग्रता बाबासाहेबांची होती. त्यावेळेस बाबासाहेब त्या नानकचंद रुक्तुना म्हणाले, नानकचंद माझा समाज झोपलेला आहे, माझा समाज झोपलेला आहे आणि म्हणून मी या ठिकाणी जागा आहे. मी जे काही लिहित आहे हे नंतर माझे समाजातले बांधव ते वाचतील आणि त्याच्यावरती मार्गक्रमण करतील, आपली प्रगती करतील. बांधवांनो, आज समाजाची जर परिस्थिती पाहिली तर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी खूप वाईट वाटत असेल की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे ते समाजासाठी कार्य केलेलं आहे. त्यांनी आपला देह चंदनासारखा चिजवलेला आहे आणि चंदन ज्याप्रमाणे आपला सुगंध स्वतः चिजतो आणि इतरांना देतो, त्याप्रमाणे या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला देह चंदनाप्रमाणे चिजवले. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस नानकचंद रुक्तुना म्हणाले होते की ज्यावेळेस माझा समाज हा चांगल्या पद्धतीनं सुधारेल त्यावेळेस मला खऱ्या अर्थानं चांगली झोप लागणार आहे. आणि म्हणून बांधवांनो, जोपर्यंत आपण संघटित होणार नाही, जोपर्यंत आपण एक होणार नाही, तोपर्यंत आपला समाज सुधारणार नाही. आपण बाजारामध्ये पाहतो ज्या द्राक्ष असतात, सुट्ट्या द्राक्ष, त्या सुट्ट्या द्राक्षांना कवडीचंही मोल नसतं, कमी दरामध्ये त्या घेतल्या जातात. पण तोच द्राक्षाचा घड असेल तर तो घड हा योग्य किमतीमध्ये विकला जातो. त्याची किंमत ही मोठी असते आणि म्हणूनच संघटनेचं मूल्य खूप मोठं असतं, संघटना खूप महत्वाची असते. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपण शिकलं पाहिजे, शिकून आपला उद्धार केला पाहिजे, नंतर संघटित झालं पाहिजे, समाजाच्या व्यथा वेदना याच्याविषयी आवाज उठवला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं शेवटी आपण सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे. हीच या ठिकाणी महामानव बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आज आपल्याला बघावी लागणार आहे. महामानव हे एका जातीचे नसतात, तर ते संबंध आपल्या भारत देशाचे असतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलं होतं. ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक उपक्रमाचं काम करत होते, सामाजिक क्रांतीचं काम करत होते, त्यांच्या विचाराची एक सूत्रता आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की महापुरुष हे संबंध जाती धर्मासाठी काम करणारे आहेत आणि सर्वांनीच आपण त्यांना गुरुस्थानी मानलं पाहिजे, त्यांच्याविषयीचा आदरभाव हा व्यक्त केला पाहिजे. आज या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन आपल्याला बघायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं महामानवाची जयंती ही विचारांची जयंती साजरी झाली पाहिजे. त्यांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांमध्ये गेला पाहिजे आणि हीच शिकवण या ठिकाणी आज आपण बघतोय. अंधारच होता नशिबी ज्यांचा, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब, तुम्ही या देशाला संविधान दिलं. ज्योतिबांची विचारधारा टिकण्यासाठी, निरक्षरतेचे कलंक पुसण्यासाठी तुम्ही वेचले आयुष्य सर्वसामान्यांच्या हितासाठी. आज स्वातंत्र्यात जगतोय आम्ही, आज स्वातंत्र्यात जगतोय आम्ही, बाबासाहेबांना स्मरतोय आम्ही, शिवफुले शाहूंच्या विचारांना उंजळत्या धरतोय आम्ही, शिवफुले शाहूंच्या विचारांना उंजळत्या धरतोय आम्ही. या महाराष्ट्रामध्ये 350-400 वर्षापूर्वी ज्या रयतेच्या राजाने राज्य केलं ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बाबासाहेबांच्या मनामध्ये कायमच आदरभाव होता. ज्यावेळेस बाबासाहेबांनी संबंध भारत देशाची घटना लिहिली आणि ती घटना संविधान सभेला सुपूर्द केली, त्यावेळेस त्यांना एका पत्रकाराने सहज प्रश्न विचारला की बाबासाहेब, ही घटना लिहित असताना तुम्हाला खूप त्रास झाला? त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराकडे बघत हसले आणि म्हणाले,
की ज्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड जातीच्या मावळ्यांना आदराचं स्थान होतं आणि महाराजांनी त्यांना समानतेची वागणूक दिलेली आपण पाहिलेली आहे. आणि म्हणूनच त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र संविधान लिहित असताना मी माझ्या डोळ्यापुढे ठेवलेलं होतं आणि म्हणून संविधान लिहित असताना मला कोणतीही अडचण आलेली नाही. अशा पद्धतीचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण बघतो. हे विचार आज जगाला तारणारे विचार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं आणि आज आपण पाहतो की त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतका हुशार आणि आदर्श विद्यार्थी झाला नाही आणि म्हणून त्या कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारलेला आहे. बांधवांनो, ही सुद्धा गोष्ट अतिशय महत्वाची आहे. ही सुद्धा गोष्ट आपली मान उंचवणारी आहे. कारण एक सामान्य विद्यार्थी ते कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा पुतळा ही बाबासाहेब आंबेडकरांची खूप मोठी किमया आहे. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न ही पदवी सुद्धा कमीच पडते आणि म्हणूनच ते विश्वरत्न आहेत आणि विश्वरत्नच राहणार आहेत हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी सांगत असताना मला एक गोष्ट आवर्जून सांगायची वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपल्याला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता का? लाज वाटली पाहिजे ते आपल्यामधल्या दुर्गुणाची, आपल्यामधल्या वाईट विचाराची, आपल्या परिस्थितीची लाज ही आपण बाळगलीच नाही पाहिजे आणि आपले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण सोडले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं प्रज्ञाशील आणि करुणा या त्रिसूत्रीचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. या ठिकाणी आताच सोरमले साहेबांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं, सुंदर असे विचार या ठिकाणी आपल्याला सांगितले. हे जे विचार आहेत ते विचार प्रत्येकाच्या मनामनामध्ये भिडले पाहिजेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भिडले पाहिजेत आणि तरच या महामानवांना खरी आदरांजली ठरणार आहे. महापुरुष हे डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा ते आपण डोक्यात घेतले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर साहेबांचा एक उपक्रम मला खूप आवडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे आणि त्यांनी त्यांच्या स्कूलमध्ये शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अशी सवय लावलेली आहे ते 18 तास अभ्यास करा. आपल्यामधूनच जिल्हाधिकारी घडणार आहेत, आपल्यामधूनच तहसीलदार घडणार आहेत, आपल्यामधूनच या ठिकाणी मोठे मोठे नेते घडणार आहेत आणि म्हणूनच हे खूप मोठं कार्य. शाळा हे समाज परिवर्तनाचं माध्यम आहे आणि शाळा हे समाजाचा आरसा असतो, समाजाचं प्रतीक असतं आणि म्हणूनच शाळेसाठी जे कार्य आहे ते खूप मोठं कार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी सांगायचं म्हणजे खूप आहे. ते सांगत असताना प्रत्येक गोष्टीला या ठिकाणी स्पर्श करणं तेवढं सोपं नाही आणि म्हणूनच जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो की उन्हाची तीव्रता खूप वाढलेली आहे, त्यामुळं थोड्याच गोष्टी या ठिकाणी बाबासाहेबांच्या विषयीच्या सांगतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो बौद्ध धम्म आपल्याला दिलेला आहे तो बौद्ध धम्म हा अतिशय मानवतावादावरती आधारित असलेला सुंदर असा पवित्र धम्म आहे आणि त्याचं आचरण जर आपण केलं तर आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आज आपण पाहतो की जगामध्ये 152 देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. फक्त या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नव्हे, फक्त भारतामध्ये नव्हे तर 152 देशामध्ये ही जयंती साजरी केली जाते आणि खऱ्या अर्थानं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण जगच आज सॅल्यूट करायला लागलेला आहे, अभिवादन करायला लागलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची, बांधवांनो, जगामध्ये प्रत्येकानं 1 कोटीचं घर बांधलं असेल, 2 कोटीचं घर बांधलं असेल, 100 कोटीचं घर बांधलं असेल, पण पुस्तकासाठी घर बांधणारा जगातला एकमेव माणूस म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा संपूर्ण जग ओळखत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरामध्ये जे ग्रंथालय होतं त्याच्यामध्ये अर्थशास्त्र, न्यायशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, कायदा
तसेच संपूर्ण राजकारण या संबंधाची जवळजवळ 25 ते 30,000 पुस्तकं या बाबासाहेबांच्या घरामध्ये होती, नव्हे तर ग्रंथालयामध्ये होती. आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी चांदापुरी गावातल्या बांधवांना किंवा संपूर्ण ग्रामस्थांना मला एवढंच सांगायचं आहे की विचारांची जयंती आपण साजरी करायची आहे आणि खऱ्या अर्थानं पुस्तक वाचन केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात वाचाल तरच वाचाल, आणि म्हणूनच आपण वाचलं पाहिजे, शिकलं पाहिजे, लिहितं झालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याही पुढे जाऊन म्हणतात की ज्या वेळेस या देशामध्ये धर्म आणि जातीचा आधार घेऊन राजकारण केलं जाईल, निवडणुका लढल्या जातील, त्यावेळेस आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येणार आहे. हे भाकीत त्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं. जाता जाता एवढंच सांगेल, अंधार पडत चाललाय, अंधार पडत चाललाय, एक दिवा पाहिजे. अंधार पडत चाललाय, एक दिवा पाहिजे. अरे पुन्हा एकदा, अरे पुन्हा एकदा या महाराष्ट्राला, अरे पुन्हा एकदा या भारताला भीमाईचा दिवा पाहिजे, भीमाईचा दिवा पाहिजे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.